2024 हे वर्ष संपायला काही दिवस शिल्लक आहेत। या वर्षी स्टॉक मार्केटनं चांगले रिटर्न्स दिलेत, पण गेल्या 2 महिन्यांमध्ये मार्केटमध्ये मोठी घसरण देखील झाली। डिसेंबर सुरू झाल्यापासून स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसते, पण सप्टेंबर पासून बाजारातील घसरणीचा सामना करणारे गुंतवणूकदार आता 2025 मध्ये मार्केट नक्की कोणत्या दिशेने जाणार याबाबत चिंतेत आहेत। गेल्या 1 वर्षामध्ये सेन्सेक्स 12,000पेक्षा जास्त पॉइंट्सने वाढला, निफ्टी 3,700 पेक्षा जास्त पॉइंट्सने वाढला। आता इन्व्हेस्टर्सला असा प्रश्न पडलाय की पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये स्टॉक मार्केटची दिशा नक्की काय असेल आणि इन्व्हेस्टर्सने कोणत्या सेक्टरमध्ये किंवा कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी। या व्हिडिओमध्ये आपण फक्त मार्केटचा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत। तुम्हाला स्टॉक्स आणि सेक्टरचे व्हिडिओ जर मिस करायचे नसतील तर आता लगेच पैसा पाणी चॅनलला सबस्क्राइब करा। 2024 हे वर्ष सप्टेंबर अखेरीपर्यंत स्टॉक मार्केटसाठी चांगलं होतं, मात्र ऑक्टोबरमध्ये स्टॉक मार्केट कोसळलं आणि इन्व्हेस्टर्सचा मूड बिघडला। ऑक्टोबरमध्ये मेजर इंडायसेस मध्ये मोठी घसरण झाल्यानंतर आता इन्व्हेस्टर्स चिंतेत आहेत, परंतु मार्केट एक्सपर्ट्सच्या मते इन्व्हेस्टर्सला पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळण्याची अपेक्षा आहे। हे रिटर्न्स डबल डिजिट मध्ये असू शकतात असंही काही मार्केट एक्सपर्ट्स आणि काही ब्रोकरेज फर्म सुद्धा सांगत आहेत। मात्र इन्व्हेस्टर्सनी मार्केट हाय असताना स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू नये असं देखील त्यांचं म्हणणं आहे, कारण अशा वेळी नुकसान होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात। सेन्सेक्स सोबतच निफ्टी देखील मोठ्या प्रमाणावर खाली आलेला आहे। 3P इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे फाउंडर प्रशांत जैन यांच्या मते आज निफ्टी ज्या ठिकाणी आहे तिथून निफ्टीची आणखी घसरण कदाचित होणार नाही। याचं कारण इंडियन इकॉनॉमी योग्य दिशेने जाते आणि पुढील काही वर्षांमध्ये आणखी डेव्हलपमेंट होणार आहे। बँकिंग सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगले रिटर्न्स मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली। या सेक्टरचं व्हॅल्युएशन सुद्धा चांगलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। इनाम होल्डिंगचे संचालक मनीष चोखानी हे असं म्हणालेत की NSE 500 स्टॉक्सची ग्लोबल प्राइस $5 ट्रिलियन एवढी आहे। या कंपन्यांपैकी 25% पार्टनरशिप असलेल्या केवळ 11 कंपन्या आहेत। अशा कंपन्यांच्या स्टॉक कडून लॉंग टर्म मध्ये सिंगल डिजिट पेक्षा जास्त रिटर्न्सची अपेक्षा करणं कठीण आहे। यानंतर अशा सुमारे 30 कंपन्या आहेत ज्यांची एकूण प्राइस $1.2 ट्रिलियन एवढी आहे। याचा अर्थ प्रत्येक कंपनीची प्राइस $40 अब्ज एवढी आहे। अशा कंपन्यांच्या स्टॉक्सवर इन्व्हेस्टर्सने फोकस ठेवला पाहिजे। गेल्या वर्षभरामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स सारख्या मेजर इंडायसेस पेक्षा स्मॉल आणि मिड साईज असलेल्या कंपन्यांनी रिटर्न्स चांगले दिले। अलीकडच्या काळामध्ये रिअल इस्टेट, पॉवर आणि कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये वाढ होताना दिसते। स्टॉक मार्केटचे सायकल्स ओळखून त्यामध्ये आपण योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। ज्या सेक्टरने मागील सायकल्समध्ये चांगले रिटर्न्स दिलेले नाहीत त्या सेक्टरवर आता फोकस ठेवणं महत्त्वाचं आहे। ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेच्या मते भारत अजूनही जगातील एक मोठं मार्केट आहे। 2025 मध्ये भारत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मार्केटपैकी एक असू शकेल। मॉर्गन स्टॅनलेने आपल्या रिपोर्टमध्ये डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्स मध्ये 14% वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केलाय। ब्रोकरेज फर्मने सेन्सेक्सचे टार्गेट 93,000 ठेवले आहे। शिवाय सेन्सेक्स साठी सर्वाधिक टार्गेट 1,05,000 आणि सगळ्यात कमी टार्गेट 70,000 ठेवलेलं आहे। याच ब्रोकरेज फर्मने इन्व्हेस्टरला 2025 मध्ये फायनान्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, IT सेक्टरवर अधिक फोकस ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे। याशिवाय स्टॉक पिकिंगच्या दृष्टीने मार्केटची परिस्थिती जर लक्षात घेतली तर लार्ज कॅप स्टॉक्सच्या तुलनेमध्ये स्मॉल आणि मिड कॅप स्टॉक्सवर अधिक फोकस ठेवण्याचं देखील त्यांनी सजेशन दिलेलं आहे। ब्रोकरेज फर्म मॅक्वायरने 2025 साठी काही प्रमुख स्टॉक्सची यादी दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी वाढीची शक्यता सांगितलेली आहे। त्यामध्ये TCS आहे, HDFC बँक, M&M, सन फार्मा, PFC आणि डिलिव्हरीचा समावेश आहे। मॅक्वायरने असेही काही स्टॉक्सची नावे सांगितली आहेत ज्यामध्ये घसरण होऊ शकते। यामध्ये टेक महिंद्रा, झोमॅटो, SBI, अपोलो हॉस्पिटल्स, एव्हेन्यू सुपरमार्ट आणि बजाज फायनान्स अशा स्टॉक्सचा समावेश आहे। 2025 मध्ये मार्केट कसे असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आम्ही फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने बनवला आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या, त्याच्याशी बोला आणि मगच तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। येणाऱ्या काळामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या स्टॉकचं अनालिसिस तुम्हाला पैसा पाणीवर नक्कीच पाहायला मिळेल। त्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। सध्यासाठी आपण इथे थांबूयात। पाहत रहा पैसा पाणी।